विलेपार्लेतील जैन मंदिर पाडण्याची कारवाई योग्यच आहे। उच्च न्यायालयानं हा निर्वाळा दिलेला आहे। पाडकाम केलेल्या ठिकाणाचा राडारोडा उचलावा आणि त्याकरता येणारा खर्च मंदिर ट्रस्ट कडून घ्यावा असं सांगण्यात येतंय। दिवाणी न्यायालयानं दिलेल्या आदेशाविरोधात मंदिर प्रशासन उच्च न्यायालयात मंदिराच्या ट्रस्ट कडून कोणताही दावा दाखल न झाल्यानं दिवाणी न्यायालयाचा निर्णय योग्यच असल्याचं म्हटलं जात आहे। न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठानं हा निर्णय घेतलेला आहे। कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशात कोणताही बेकायदेशीरपणा किंवा वेगळेपण दिसून येत नाही असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। मंदिराच्या ट्रस्ट कडून कोणताही दावा दाखल न झाल्यानं दिवाणी न्यायालयानं हा निर्णय योग्यच ठरवला आहे। विलेपार्लेचं जैन मंदिरावर झालेली ही कारवाई योग्यच असल्याचा आता उच्च न्यायालयाचा निर्वाळा आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, आता या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयानंच आपलं मत स्पष्ट केलेलं आहे, निर्वाळा दिलेला आहे। जी काही कारवाई झाली ती योग्यच असल्याचं आता सांगितलं जात आहे। नक्कीच नाही, जर आपण बघितलं ज्या पद्धतीने जैन मंदिराचा वाद निर्माण झाला होता, त्यानंतर जैन बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले होते। प्रचंड मोठा असा मोर्चा त्यांनी विलेपार्लेमध्ये काढलेला पाहायला मिळाला होता। आणि हे जे मंदिर होतं हे दिगंबर मंदिर होतं, दिगंबर जैन मंदिर होतं। यासाठी ज्या वेळेला महापालिकेने कारवाई केली होती त्यावेळी ही जागा जी आहे ती महापालिकेची आहे असं महापालिकेकडून सांगण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर तिथे काही गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या सोयीसाठी करायच्या अशी माहिती जी होती ती महापालिकेने दिलेली होती। त्यानंतर जैन मंदिराचे जे पदाधिकारी होते ते दिवाणी न्यायालयात गेलेले होते, मात्र दिवाणी न्यायालयाने जो आदेश दिला तो महापालिकेच्या बाजूने दिलेला होता। आणि यालाच विरोध करण्यासाठी जैन बांधव जे आहेत, ज्या ट्रस्टचे अध्यक्ष जे होते ते थेट उच्च न्यायालयात गेलेले पाहायला मिळाले होते। आणि आता उच्च न्यायालयाने देखील दिवाणी न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे। याचबरोबर न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिलेला पाहायला मिळतोय। अगदी मुद्दा लक्षात येतोय भाग्यश्री। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।